अलविदा. दिलीप साहब अलविदा. हिंदी चित्रपटसृष्टीतील ट्रॅजेडी किंग दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं आज पहाटे निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यांना मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांचे चाहते आणि बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. पण अखेर दिलीप कुमार यांची काळाबरोबरची लढाई आज संपली आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आज संध्याकाळी 5 वाजता दिलीप कुमार यांच्यावर जुहू इथल्या कब्रस्थानात दफनविधी करण्यात येते. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली. दिलीप कुमार यांनी 1940 ते 70 अशी 3 दशकं आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली. 1944ला ज्वार भाटा या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला. पण त्यानंतर आलेला मिलन हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला आणि दिलीप कुमार यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांना बॉलिवूडमधील ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्या निधनानं बॉलिवूडसह देशावर शोककळा पसरली. बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. जेव्हा भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा दिलीप कुमार यांच्या पूर्वी आणि नंतर असाच इतिहास लिहिला जाईल की त्यांच्यासारखा दिग्गज अभिनेता झाला नाही. त्यांच्या आत्म्यात शांती मिळो, कुटुंबियांना दुःख सहन करण्याचं बळ मिळो. अमिताभ बच्चन यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेकांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय. एकोणीसशे 1944च्या ज्वार भाट या चित्रपटापासून दिलीप कुमार यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. आणि यानंतर संपूर्ण जगभरात त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळखच तयार केली. जवळपास 5 दशकांची त्यांची चित्रपट कारकीर्द राहिली. चित्रपटातले प्रमुख हिरो इथपासून ते अँग्री ओल्ड मॅन इथपर्यंत त्यांचा हा जबरदस्त प्रवास राहिला. भारत सरकारनं पद्मविभूषण या पुरस्कारानंही त्यांना सन्मानित केलं होतं. काही वेळापूर्वी आम्ही मराठीतले दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्याशी बातचीत केली. त्यांनी आपल्या काय भावना व्यक्त केल्या, काय आठवणी सांगितल्या, पाहूयात. आपल्या इंडस्ट्रीच्या दृष्टीने अत्यंत दुःखदायक अशी गोष्ट आहे मी म्हणेन. एक ज्येष्ठ नट, एक श्रेष्ठ नट आपण गमावला आणि ही पोकळी कायम राहील असं मला वाटतं. कारण त्यांची स्टाईल, त्यांनी जी वेगळी स्टाईल स्वतःची प्रस्थापित केली होती ती कायम राहील आणि ती दुसऱ्यांनी कोणी करणं ही शक्य होणार नाही. त्यामुळे त्या स्टाईलने काम करणारा आता माणूस आपण फार मुश्किल आहे.
ज्याप्रमाणे त्यांनी आपली प्रत्येक भूमिका एक आपल्या सगळ्याचं वेगळेपण त्याच्यात त्यांनी प्रस्थापित केलं होतं. एक वेगळेपणाने त्यांनी आपली प्रत्येक भूमिका यशस्वी करून दाखवली होती. ही सगळ्यात इंडस्ट्री दृष्टीने मोठी गोष्ट होती. फार त्यांनी कमी केलं काम त्या मानाने, पण केलं ते अगदी जास्त आणि श्रेष्ठ काम केलं असं मला वाटतं. तर त्यांची जे योगदान आहे इंडस्ट्रीचा ते आपण कधीही विसरू शकणार नाही. त्यांच्याबद्दल त्यांना माझी श्रद्धांजली आहे. त्यांचे कुठले चित्रपट तुम्हाला विशेष आवडतात? असं एक नाही म्हणता येणार, पण प्रत्येक भूमिकेमध्ये त्यांनी आपलं स्वतःची एक छाप सोडून दिली होती. तर त्यांचं पिक्चर बाहेर पडल्यानंतर की आपण दिलीप कुमार यांची ऍक्टिंग बघितली हे फक्त डोक्यात राहायचं. ही महत्वाची गोष्ट होती. कारण आम्ही आर्टिस्ट असल्यामुळे आर्टिस्ट फार महत्वाची गोष्ट होती ती. बरोबर. तुम्ही स्वतः त्यांना कधी भेटला होता? काय मला त्यांच्यावर कधी काम करण्याची संधी नाही मिळाली आणि त्यामुळे त्यांच्यावर कधी भेटण्याचा प्रश्नच नाही उद्भवला. पण एकदाच मी त्यांना फक्त भेटलो होतो. एकदाच ते मला भेटले होते. ते आमच्या नाटकाला आले होते. एका जुन्या नाटकाला संशय कलू त्यांना इन्व्हाइट केलं होतं. आणि संशय कलू नाटक संगीत नाटक जुनं. बर. पण ते सगळं संगीत नाटक त्यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत बसून बघितलं. जराही चुळबुळ नाही केली, कुठे उठले नाहीत, काय नाही. ही काय मोठी ग्रेट गोष्ट आहे की ज्या म्हणजे मराठी एकतर त्यांना मराठी समजत होतं निश्चित. त्यांना मराठीबद्दल त्यांना प्रेम होतं हेही निश्चित. पण तरी देखील एकंदर ते संगीत नाटक हे बघणं हे कंटाळवाणा प्रकार असून सुद्धा ते जास्त उठले नाहीत. ती म्हणजे फार मोठी गोष्ट आहे एका नटाच्या दृष्टीने. जिथे फक्त ते आत आले आणि त्यांनी मी त्यांना नमस्कार केला. कारण आमचे ते म्हणजे आदर्श होते ना त्यावेळेला. खरं. त्याचा आम्ही त्यांना नमस्कार केला. ते माझ्या पाठीवर हात टाकून मला पाठ टाकून म्हणाले एक अतिशय अनमोल वाक्य ते बोलले की मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. आणि तेच माझ्या भूमिकेचा पाया होता आणि तोच भूमिका त्याच म्हणून पुढे चालत सुरू केली. म्हणजे त्यांना मी पहिले अभिनेते म्हणेन की ज्यांनी माझ्याबद्दलची त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली आणि ते मला म्हणाले क्या गजब की टायमिंग है आपकी. क्या बात, क्या बात. अरे ते सर फार फार कठीण गोष्ट आहे की त्यांच्यासारख्या माणसाकडून करणं. म्हणजे माझ्या टायमिंगचं हे त्यांनी त्यावेळेलाच मला सांगितलं होतं की तुमचं टायमिंग फार चांगलं आहे बोलण्याचं. आता नंतर मग टायमिंग बद्दल मी झालो, पण त्याआधीच त्यांनी ओळखलं होतं. ही ग्रेट आहे फार गोष्ट माझ्या दृष्टीने असं मला वाटतं आणि ते मी कधीही विसरू शकणार नाही. मामा, तुम्ही सांगताना माझ्या अंगावर सुद्धा काटा आला आणि तो क्षण कसा तुम्ही अनुभवला असेल. अरे बापरे, मी आयुष्यात मी फार कमी नटांबरोबर फोटो काढले हिंदीतले, पण मी त्यांच्यावर त्यावेळेस मी माझा फोटो काढून दिसला. ते दुसरे अशोक कुमार, बस बाकी कोणाबरोबर. बरोबर. अशोकजी, हिंदीतले दिलीप कुमार असे नट राहिले की ज्यांना सगळ्यांनी त्यांचं अनुकरणच करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अगदी अलीकडचं नाव आहे ते शाहरुख खान. हा, मी असं म्हणणार नाही शाहरुख खान आपली वेगळी स्टाईल ठेवली नाही असं नाही. सगळ्याच बाबतीत त्यांनी हे केलं असं नाही. पण जेव्हा ट्रॅजेडीचा जेव्हा हे आला प्रश्न आला, ट्रॅजेडी करायची जेव्हा प्रश्न आला तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी त्यांना फॉलो करायचा प्रयत्न केला.